मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील नक्की आहेत तरी कोण? मनोज जरांगे यांनी हॉटेलात काम, चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी 30हून अधिक आंदोलने केली. मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं, पण पुढे त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. गेल्या 4 वर्षापासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले. त्याला कारण ठरले जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण. मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागरूक होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसातच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली, परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक, विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेत. त्यांची नेमकी ओळख काय, त्यांची पार्श्वभूमी काय, मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी कसं योगदान दिलंय, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत. मनोज जरांगे तसेच मूळचे बीडच्या मातोरीचे, पण काही वर्षापूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती, पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी स्वतःच्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रस्ता रोको केले. मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज जरांगे यांची ख्याती आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असं मनोज जरांगे यांचं कुटुंब आहे. मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं, पण त्यांनी पुढे काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवर हल्ला करणारा शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता. आंदोलन करणे हा मनोज जरांगे यांचा स्थायी भाव. 2021 मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल 3 महिने ठिय्या आंदोलन केलं होतं. 6 दिवस उपोषणही केलं. गोरीगंधार येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली. मनोज जरांगे हे 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी 35हून अधिक मोर्चे, आंदोलने केली आहेत. दरम्यान समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी शनिवारी अगदी सकाळी संभाजीराजे उपस्थित राहिले. खुद्द छत्रपती आल्याचं पाहून जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा राजेंनीही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत रडायचं नाही, आता लढायचं असा निर्धार बोलून दाखवला. तेव्हा जरांगे यांनी डोळे पुसत राजांच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा एल्गार